हाय गाईज, कसे आहे तुम्ही? मजेत? आम्ही पण मजेत आहे. चला मग आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवूया मुंगण्याच्या शेंगाची भाजी. याचे साल काढून घेतले आहे आणि छान पाण्याने वॉश करून घेतले आहे. चला मग याच्यासाठी लागणारे साहित्य बघू आपण. एक मीडियम साईजचं टमाटर बारीक चॉप केलेलं, 1 चम्मच धण्या पावडर, 1 टीस्पून 1 टीस्पून गोडा मसाला, हाफ टीस्पून किचन आणि 1 मोठा चम्मच लाल मिर्च पावडर. चला आधी आपण ह्या शेंगाला छान वॉश करून घेतलं. आता कुकरमध्ये लावू 1 शिट्टी होऊ द्यायची. याची एकच शिट्टी. लागणारा हाफ टीस्पून हळदी पावडर, स्टॉप केला आहे ना. 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं याच्यात. एक शिट्टी होऊ द्यायची आता याची. चला आता आपण भाजीची सुरुवात करू. गरजेनुसार तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि 1 कांदा, खोबरं आणि मगज बिया छान भाजून घेतलं आहे आणि ते बारीक केलं आहे. ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे. तेल आता छान गरम झालेलं आहे. अद्रक, लसूण, कांदा, खोबरं याचा पेस्ट टाकून घ्यायचा. छान पेस्ट होऊ द्यायचा ब्राऊन कलरचा मीडियम गॅसवर. छान अद्रक लसणाला हलका ब्राऊन कलर येऊ द्यायचा. याच्यामध्ये आता घरचे बेसिक मसाले, धनिया पावडर, गोडा मसाला, किचन किंग मसाला, आणि लाल मिर्च पावडर. हाफ टीस्पून हळदी पावडर, छान होऊ द्यायचं आहे. तिखट, मीठ, तिखट तेलामध्ये झालं की अशी तोंडाला चटके लागत नाही. चरचरीत वाटत नाही. तिखट छान तेलामध्ये होऊ द्यायचं. कोमट पाणी टाकून पुन्हा छान होऊ द्यायचं. छान याच्या कडेला तेल सुटलं आहे. याच्यामध्ये आता 1 टमाटर जो आपण बारीक चॉप करून ठेवला होता तो घालून घेऊया. आणि चवीनुसार मीठ.
बघा छान आता तेल सुटलं आहे. याच्यामध्ये आपण ज्या वाफवलेली शेंगा आहे ती झाली आहे ते. आता हा ज्या वाफवलेल्या शेंगा आहे हे बघा, ह्या 50% 50% शिजल्या गेल्या आहेत. फक्त आता आपल्याला याच्यामध्ये 50% शिजवायचे आहे. आहे त्याच्यात शेंगा टाकून घेतल्या आहे. आता आपण त्याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून झाली आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. हे बघा पाणी तेच आहे, शेंगा वाफवलेल्या तेच पाणी मी याच्यामध्ये घालून घेते. तुम्हाला ग्रेव्ही कशी लागते त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. याच्यामध्ये ज्या पद्धतीत ग्रेव्ही लागते त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे बघा दाटसर ग्रेव्ही लागत असेल तर त्यानुसार आणि पातळ ग्रेव्ही लागत असेल त्यानुसार काढून घ्यायची. स्टॉप करा. हे बघा आपली भाजी आता ऑलमोस्ट झालेली आहे. हे बघा आमच्याकडे ग्रेव्ही पातळ लागत असते त्यानुसार आम्ही ग्रेव्ही ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक कट केलेला धनिया नाही सांबार सॉरी बारीक कट केलेला सांबार टाकून घ्यायचा. नंतर हे बघा वरतून थोडा बारीक चिरलेला सांबार टाकून घ्यायचा. हे बघा चवीला अप्रतिम लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.